Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ सावित्रीबाई फुले नगर यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाबाई आंबेडकर आणि संत गाडगे महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता मोहीम, बक्षीस वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात दिमागदारपणे पार पडला। कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता अभिवादन करण्यात आलं। त्या क्षणी संपूर्ण परिसर देशभक्ती, कृतज्ञता आणि प्रेरणेच्या भावनेने भारावून गेला। यानंतर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छता हीच खरी सेवा हा संदेश प्रत्यक्षात कृतीतून साकारला। युवक, युवती, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी एकजुटीने परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करत सामाजिक ऐक्याचे सुंदर उदाहरण घालून दिलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौभाग्यवती सुषमाताई डोंगरे या होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सत्यपाल सावंत नगरसेवक हे होते, तर माननीय डी भालेराव सेवानिवृत्त विभागीय अभियंता जलसंपदा विभाग नांदेड, माननीय वैशाली पाटील MSEB अधिकारी नांदेड, माननीय सौभाग्यवती संगीता डी भालेराव, माननीय रवी किरण जोंधळे भारतीय बौद्ध महासभा नांदेड, तसेच माननीय सुभाष लोखंडे सामाजिक कार्यकर्ते या मान्यवरांची उपस्थिती प्रामुख्याने होती। अध्यक्षीय भाषणात सौभाग्यवती डोंगरे यांनी महापुरुषांच्या विचाराची आजच्या काळाची प्रासंगिकता अधोरेखित करत शिक्षण, स्वच्छता, समानता, सामाजिक जबाबदारी या मूल्यांची जोपासना करण्याचं आवाहन यावेळी केलं। प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्वितीय शौर्य व दूरदृष्टी, माता रमाई आंबेडकर यांच्या जीवन प्रवास, तसेच संत गाडगे महाराज यांनी दिलेला स्वच्छता, सेवा व समाज जागृतीचा संदेश याचा आदर्श प्रत्येकाने आपल्या आचरणात उतरावा असं प्रतिपादनही यावेळी केलं। स्वच्छता मोहिमेनंतर विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं। टाळ्यांच्या गजरात पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळा उपस्थितांसाठी अभिमानाचा व प्रेरणेचा क्षण ठरला। सुरेखा राहुल गायकवाड, दिगंबरदादा हनुमंते यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले सुयोग्य नियोजन आणि संघटित प्रयत्नामुळे संपूर्ण कार्यक्रम संस्मरणीय ठरला। एकच शौर्य, त्याग आणि सेवाभावांच्या या त्रिवेणी संगमाने समाज प्रबोधनाचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित केला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल बाधुरे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन मान्यवर राहुल गायकवाड यांनी केलं, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार रितेश गायकवाड यांनी दिली। सगळ्याची यायली भाऊ, तुझी यायली। सर्वप्रथम सर्वांना जय भीम आणि मान्यवरांचे मी इथं आभार व्यक्त करतो की सर्वांनी इथं माझ्या विनंतीला मान देऊन मान्यवर उपस्थित झालेत, त्यांचा सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो। माननीय आपलं सत्यपाल सावंत हे आमचे नगरसेवक आहेत की माझी हीच विनंती आहे की ह्या वार्डामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये एक मोठी अभ्यासिका झाली पाहिजे, हेच आमचं स्वप्न आहे। कारण हे श्रावस्ती नगर एक श्रावस्ती नगर आहे, तर या श्रावस्ती नगरमध्ये माझी इच्छा आहे की आपल्या माता भगिनी म्हणा, आपले मुलं म्हणा, आपल्या मुली असतील, या मुलींनी आणि मुलांना शिकून असं एक नाव
मोठं केलं पाहिजे की आपल्या श्रावस्ती नगरमधून जर एखादी मुलगी IPS झाली तर मला सांगा या श्रावस्ती नगरमधून त्या मुलीचा सत्कार समारंभ होईल. कारण का होईल? कारण ती इथली श्रावस्ती नगरची मुलगी असेल. म्हणून आपल्या श्रावस्ती नगरचं नाव जर रोशन करायचं असेल तर आपल्या मुलींना शिकवण्यासाठी पालकांचा बी तेवढीच जबाबदारी आहे. मला सांगा आपला मुलगा शाळेत जातो, हां, मग आपलं कर्तव्य आहे की नाही अर्धा तास तर त्याचे आपलं कुठं गेला, काय करायला, काय नाही. बघा शाळेत गेला म्हणून फक्त त्याला शाळेत सोडायचं आणि नंतर त्याची ते काय करत आहे अभ्यास काय नाही ते त्याचं काही घेणं देणं नाही. मला सांगा आपल्या समाजातील सर्व विद्यार्थी हे अगोदरपासून हुशारच राहतात, पण त्यांना एक वाईट वळण मिळतंय. ते वाईट वळणामुळंच विद्यार्थी हे वाईट वळणाला जातात. तर माझी मत आहे की आपल्या ह्या श्रावस्ती नगर भागामधील सर्व विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी बी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे की बाबा तू कुठं जातोस, तुझा मित्र कोण आहे, तुझी मैत्रीण कोण आहे, तू काय करतोस, कुठं शिकतोस, कितवीमध्ये शिकतोस, तुला काय येतंय काय नाही. आणि वेळातला वेळ काढून आता इथं सगळेजण आपण मोलमजुरीच करणारे आहोत, मी बी आपले सगळेजण, पण आपल्या विद्यार्थ्याला जर आपल्या पाल्याला जर घडवायचं असेल तर आपल्याला अर्धा तास आपल्याला दिलंच पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा आपल्या या भागामधून सर्व जाती धर्मासाठी आम्ही काम करणार आहोत. कारण एक आमची संकल्पना आहे की येणाऱ्या काळामध्ये या आपल्या श्रावस्ती नगरमध्ये सत्यपाल दादाच्या मार्गदर्शनामध्ये सहकार्याने आम्ही एक इथं श्रावस्ती नगरमध्ये दिगंबर दादा एक मोठी अभ्यासिका चालू करणार आहोत. 10वी पहिलीपासून ते 10वी आणि 10वीच्या नंतर एक परत मला तुमचा साथ आहे. वार्डातल्या लोकांनी जर सहकार्य केलं तर सगळ्यात मोठं सहकार्य होते बघा. आणि हे आमचे जे ग्रुप आहे डी भालेराव सर, वैशाली पाटील मॅडम, आमचा एक ग्रुप आहे फुले शाहू आंबेडकर आपलं बहुजन विकास मंडळ. या ग्रुपमध्ये बघा सगळे 100, 50, 200 रुपये जसं जमल तसं हे आम्हाला वेळोवेळी म्हणजे दान देतात. आणि ह्या दानातूनच हे आपलं ही अभ्यासिका चालत आहे बघा. सर्वात एक महत्त्वाचं धोरण आहे. कारण आपण जर आपल्या विद्यार्थ्याला एक चिखलाचा गोळा राहतो विद्यार्थी, त्याला जसं बनवलं तसं तो विद्यार्थी बनेल बघा. काही पहिली दुसरीपर्यंत 5वीपर्यंत विद्यार्थी खूप चांगला शिकतो, हां 5वीपर्यंत विद्यार्थी खूप चांगला शिकतो. मग एखाद्या विद्यार्थ्यांसोबत किंवा एखाद्या मुलासोबत वाईट वळण लागते, त्या वाईट वळणामध्ये त्या वाईट संगतीमध्ये ते विद्यार्थी जातो. मग आपलं कर्तव्य काय आहे की आपला मुलगा कुठं जातो, कुठं काय दारू पितो का, पुडी खातो का, कुणासोबत राहतो का, हां ही दक्षता घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की माझी एक आपल्या माया बहिणीला आणि माझ्या मित्रमंडळीला आहे, ठीक आहे बाबा तुम्ही दारू पिया, पण एवढी दारू पिऊ नका की तुमच्या संसाराची धूळधाणी होईल, एवढंही दारू पिऊ नका. आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलाबाळांकडेच लक्ष द्या. आणि आपल्या ठीक आहे मला सांगा तुम्ही कमी शिकले असाल, पण तुम्ही जर त्या लेकराला शिकवलं ना तर तुमच्यापेक्षा ते मुलगा शिकेल चांगला आणि तुमचं नाव रोशन करत. एखादी मुलगी असेल तर तिला जर तुम्ही चांगलं शिकवलं ना तर ती डॉक्टर इंजिनियर होईल, पण ती तुमची संकल्पना पाहिजे. मला सांगा मुलगी चालली, आई इकडं बाहेर गेली, मुलगी तिकडे गेली, बाप इकडे फिरायला दारू पिऊन, तर मला सांगा ते मुलगा कसा शिकेल हो? त्याचा टॅलेंट सगळं आहे. आज मी अभ्यासिकेमध्ये 3 वर्ष झालं बघितलं, आमच्या या अभ्यासिकेमध्ये मुलीमध्ये आणि मुलांमध्ये एवढं टॅलेंट आहे. आम्ही मागच्याच वर्षी बघा सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्त डान्स घेतला होता. तर या वार्डामधील 3 दिवसात मुलींनी एवढा सुंदर डान्स केला. तर PN पडगणे सर आणि भालेराव सर आम्हाला म्हणले की बाबा यांना आपलं प्रशिक्षण कुठं होतं. आम्ही म्हणलो सर कुठंच नाही, फक्त आमच्या अभ्यासिकेमध्ये या विद्यार्थ्यांनी डान्स घेतला. आणि माझी इच्छा आहे येणाऱ्या 14 एप्रिलला आपण DJ मुक्त होऊ. आणि खरंच माझ्या माता बहिणीने जर पुढाकार घेतला तर आपण इथून एक चांगली जयंती आपण काढू. कारण व्यसनमुक्त जयंती आपल्याला काढायला पाहिजे. कारण आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलेलं आहे, माता रमाईनं काय दिलं आहे, सर्व पुरुषांना काय दिले की बाबा तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांना म्हणजे आपल्याकडे 2 रुपये असले तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपये तुम्ही शिक्षणावर खर्च करा. आपण काय करायचं, आपल्याकडे भरपूर पैसा आलाय, 500 रुपयाची दारू प्यायलो, हां 10,000 रुपये मस्तपैकी त्या व्याजानं आणायलो, झाले त्याचे पैसे. मग ते पैसे फेडण्यातच आपली जिंदगी सगळी. हां मला सांगा आपला विद्यार्थी घडतच नाही ना. मग बघा एक पिढी बर्बाद झाली तर माणसाच्या 3 पिढ्या बर्बाद होणार, हे लक्षात ठेवा. एक पिढी जर बर्बाद झाली ना तर त्याच्या 3 पिढ्या बर्बाद होतात. कारण काय, एका पिढीला समोर येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. आणि समजा
अगोदर बघा आमच्या आई वडील म्हणा आमच्या माता भगिनींनी एवढा संघर्ष केलेला आहे, पण त्या लेकराला आजकाल समजा नाही ना गेले. त्याचे पैसे जमा केलेले दारूच्या व्यसनामध्ये घालायचे लेकरं. हा एवढे बोलून माझे मी 2 शब्द काही चुकलं असेल तर मला माफ करा. जय भीम. इच्छा नसती, पण आमच्या भाऊकडे फक्त 10,000 ते 15,000 रुपये महिना कमवतात आणि सुद्धा वेळातला वेळ देतात अभ्यासिकेला आणि या विद्यार्थ्यांसाठी काम करतात. तर राहुल बहादुरे यांचा सत्कार मी आमचे नगरसेवक प्रशांत दादा नाही आपलं सत्यपाल दादा यांना राहुल बहादुरे यांचा सत्कार करण्यास विनंती करतो. रविकिरण जोंधळे सर, भारतीय बौद्ध महासभा माझे सर. या ठिकाणी आपल्या बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.